पवनचक्की वादातून बीड येथील सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली। हे प्रकरण ताजं असताना धाराशिवमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। तुळजापूरमध्ये पवनचक्की गुंडांनी शेतकरी सचिन ठोंबरेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली आहे। मारहाणीबाबत शेतकऱ्यानं महिनाभर आधी तक्रार देऊनही अद्याप पवनचक्की गुंडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। यावरून धाराशिवमध्ये गुंडांना पोलिसांचा आश्रय आहे का असा सवाल उपस्थित होतोय। तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील शेतकरी सचिन ठोंबरे यांनी JWS कंपनीच्या पवनचक्कीला जमीन दिली, मात्र पवनचक्की ठेकेदारांनी करारापेक्षा जास्त जमिनीवर कब्जा केल्यानं त्याबाबत विचारणा करायला गेल्यावर मारहाणीचा प्रकार झाल्याचा आरोप सचिन ठोंबरे यांनी केलाय। तर मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी तक्रार देऊनही त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप शेतकऱ्याचा आहे। तुम्ही हाव जिम्मेदार धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं ठोंबरे कुटुंब दहशतीच्या शाळेत। नेमकं ही दहशत कशामुळे, ह्या पवनचक्कीच्या वादात त्यांना काय भोगावं लागतंय, आपण ह्या ठोंबरे कुटुंबाकडून जाणून घेऊया। भैया, नेमकं काय घडतंय तुमच्या शेतामध्ये? पवनचक्कीचे जे ठेकेदार आहेत ते काय करतायत, काय घडतंय इथं? सर, आमच्याकडून त्यांनी कंपनीने रस्त्यासाठी 20 गुंठे जमीन घेतलेली सर। मग ते 20 गुंठ्यामध्ये जमीन त्याने वापर न करता माझ्या 15 गुंठे त्यांनी जास्त वापर करतात जमिनीचा। आणि ते विचारण्यासाठी आम्ही गेलो तर ते तुळजापूरचे लोकल गुंड म्हणा आणि इतर त्यांनी बाउन्सर ठेवलेले कंपनीने ते येऊन आम्हाला दडदडीत दमदाटी करणार, मारणार। माझ्यासोबत त्या दिवशी झालेली घटना 14 तारखेला घटना झालेली आहे। मी असंच त्यांचं काम चालू असताना मी त्यांना म्हणलं, सर तुमच्या 20 गुंठ्यामध्ये तुम्ही घेतले तेवढ्यामध्ये तुम्ही काम करा, माझ्या इतर क्षेत्रामध्ये तुमचा काही संबंध नाही। तर ते तेवढं विचारलं गेलं असताना त्यांनी माझ्यासोबत मारहाण केली। दादा पवार या माणसाने माझ्या डोक्यात रॉड घालून मला जखमी केलं। तुम्ही याबद्दल पोलिसात गेला नाहीत का? पोलिसांचं काय म्हणणं आहे? ज्यावेळेस मला मारहाण झाली त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गेलो, तिथे माझी कोणीही दखल घेतली नाही। नंतर मी धाराशिवला SP ऑफिसला गेलो, तिथून मला त्यांनी उपचार घेण्यासाठी सिव्हिलला पाठवलं। सिव्हिलमधून मी डिस्चार्ज दिल्यानंतर परत पोलीस स्टेशनला आलो। 12 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी पोलीस स्टेशनमध्ये कॅमेऱ्याच्या समोर बसून होतो, तरीही माझा तिथं जबाब घेतला नाही। दुसऱ्या दिवशी मी सरळ SP ऑफिसला लेखी तक्रार अर्ज केला आणि आजपर्यंत माझी कोणीही दखल घेतलेली नाही। मारहाण झाली त्या दिवशी काय वाद झाला होता, काय बोलणं झालं आणि कोण होते ही लोक? कोण हे तुळजापूरचे गुंड होते आणि ते वनवे साहेब आणि ते पवार साहेब हे होते। त्यांनी आम्हाला त्याशी आमचे मुलगा होता, बायको होती, पण आमचं कुणीसुद्धा काही ऐकून घ्यायला तयार नाही। आमच्यावर उलट दादागिरी करून मारतो करतो, धमक्या देऊन तुला उचलतो, तुला ही करतो ते करतो अशी भाषा करून आमच्याकडून त्यांनी आमचं काहीच ऐकायला तयार नाही। भांडण झालं त्या दिवशी, तुम्ही स्वतः इथं होतात, काय काय घडत होतं? अडवायला गेल्यानंतर त्यांचे भांडण लागले, पुन्हा मुलं माझा खाली पडला, रक्त सगळं निघत होतं, तरी मी दवाखान्यालाच घेऊन गेले त्याला पुन्हा। मग त्यांनी असं आडवाडवी करायला तुम्हाला सुद्धा उचलतो, मला सुद्धा धक्काबुक्की केली त्याविषयी। आप्पासाहेब शेळके, ABP माझा, तुळजापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।